नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर इथं बँक कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे 350 कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प. देशातील बँकिंग क्षेत्रासाठी 5 दिवसांचा आठवडा घोषित करावा तसेच अन्य मागण्यांसाठी देशभरात 27 जानेवारीला बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या प्रमुख नेतृत्वात पुकारलेल्या या संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 350 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. 24, 25 आणि 26 जानेवारीला अगोदरच बँका बंद असल्यानं आणि त्यात परत आणखी एक दिवस बँक बंद असल्यानं त्याचा नाहक त्रास व्यापारी, औद्योगिक आणि सामान्य माणसांना सहन करावा लागला. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे अशा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये बँकांचं कामकाज ठप्प होतं. सलग 4 दिवस बँका बंद असल्यानं मोठी देवघेव थांबली. सरकारनं मागण्या मान्य न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी कर्मचारी संघटनांनी दिली.